नमस्कार. भवताल व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत. मी अभिजित घोरपडे. हवामान विभागानं देशात यावर्षी किती पाऊस पडेल याचा अंदाज नुकताच जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. याचं कारण म्हणजे यावर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण कमी म्हणजे किती? तर सरासरीच्या 92% इतकाच पाऊस पडेल असं हवामान विभागानं जाहीर केलं आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे यावर्षी मान्सूनवर असलेली एल निनो या घटकाची छाया. अर्थात मान्सूनवर प्रभाव टाकणारे इतरही अनेक घटक आहेत. त्यामुळे या पावसाच्या अंदाजाचा नेमका अर्थ काय हे जाणून घ्यायला हवं आणि त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ तो शेवटपर्यंत नक्की पहा. भारताचा पाऊस हा संपूर्ण जगाच्या पाठीवर अतिशय वेगळा समजला जातो याची आपल्या सगळ्यांना कल्पनाच आहे. कारण जगाच्या पाठीवर बहुतांश भागात फक्त 2च ऋतू असतात, एक हिवाळा आणि दुसरा उन्हाळा. पण भारत आणि भारतीय उपखंड हा असा प्रदेश आहे जिथं पावसाळा हा वेगळा ऋतू म्हणून पाहायला मिळतो. कारण आपल्याकडं तब्बल 4 महिने हे पावसाचे असतात. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे ते 4 महिने. भारताला वर्षभरात मिळणाऱ्या पाण्यापैकी 85% पाणी केवळ याच 4 महिन्यांमध्ये मिळतं. यावरून आपल्याला त्याचं महत्त्व लक्षात येतं. कारण या काळात जर चांगला पाऊस पडला नाही तर शेतीवर परिणाम होतोच, पण शहरांना सुद्धा या पाण्याची टंचाई जाणवू लागते. याचं एक उदाहरण म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पाण्याची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाचं आगमन लांबलं तर शहराला झळा पोहोचू नयेत यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे. कारण कोणत्याही शहरासाठी संपूर्ण वर्षाचं पाणी राखून ठेवलं जातं. हा साठा शक्यतो पुढच्या वर्षाच्या 15 जुलैपर्यंत पुरेल इतका असतो. पण यावर्षी पावसाचं प्रमाण जर कमी असेल असा अंदाज दिला गेला आहे, म्हणून आधीपासूनच ही काळजी घेण्यात आली आहे जेणेकरून जास्त काळासाठी पाणी राखून ठेवता येईल. पुणे पिंपरी चिंचवड शहरांप्रमाणेच इतर काही ठिकाणी जर अशी काळजी घेतली तर आश्चर्य वाटता कामा नये. आता या वेळच्या पावसाचा अंदाज नेमकं काय सांगतो याबद्दल. पावसाचे अंदाज 2 टप्प्यांमध्ये दिले जातात. मान्सूनचा अंदाज देताना पहिला टप्पा हा प्राथमिक असतो. आता या वेळच्या पावसाचा अंदाज नेमकं काय सांगतो याबद्दल. मान्सूनच्या काळात जो काही पाऊस पडतो त्याचा अंदाज 2 टप्प्यांमध्ये दिला जातो. पहिला अंदाज हा प्राथमिक असतो जो आत्ताच दिला गेला आहे, आणि दुसरा अंदाज हा सुधारित असतो तो मे महिन्याच्या अखेरीस दिला जातो. आत्ताचा अंदाज काय सांगतो तर त्याच्यामध्ये 4 प्रमुख मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे यावर्षी मान्सूनच्या काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर या दरम्यान सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस म्हणजे 90 ते 95% दरम्यान हा पाऊस पडेल. पण नेमका आकडा जो आहे तो 92% आकडा दिला गेला आहे. म्हणजे यावर्षी सरासरीच्या 92% पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण सरासरी पाऊस किती पडतो आणि 92% म्हणजे नेमकं काय हे प्रश्न निर्माण होतात. तर देशामध्ये सरासरी 870 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. त्याच्या 92% म्हणजे जवळजवळ 800 मिलीमीटर इतका पाऊस पडण्याची शक्यता. या पावसाच्या अंदाजामध्ये 5% त्रुटी असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे असंही हा अंदाज सांगतो. दुसरा मुद्दा म्हणजे सध्या प्रशांत महासागर अर्थात पॅसिफिक ओशनमध्ये विषुववृत्तीय भागात पावसाला अनुकूल ठरणारा ला निना नावाचा घटक सक्रिय आहे. पण तो अतिशय कमकुवत आहे आणि त्याचं रूपांतर आता एल निनो स्थितीत होणार आहे. एल निनो म्हणजे भारताच्या पावसावर प्रतिकूल परिणाम करणारा घटक. येत्या पावसाळ्याच्या काळात ही स्थिती उद्भवेल अशी शक्यता आहे. याचीच सर्वाधिक चिंता सगळ्यांना लागून राहिली आहे. हा दुसरा मुद्दा. या अंदाजातला तिसरा मुद्दा म्हणजे पॅसिफिक ओशनमध्ये ज्याप्रमाणे एल निनो आणि ला निना हे घटक असतात त्याचप्रमाणे आपल्या हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोल हा घटक कार्यरत असतो. सध्या तो न्यूट्रल आहे, पण यावर्षी मान्सूनच्या शेवटाकडं तो पॉझिटिव्ह होईल असं हवामान विभागानं जाहीर केलं आहे. हा तिसरा मुद्दा. त्याचा नेमका अर्थ काय तो आपण पुढे समजून घेऊच. चौथा मुद्दा असा आहे की उत्तर गोलार्धात हिम आवरण किती येतो. उत्तर गोलार्धात या वर्षीच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये
हिम आवरण जे आहे ते सरासरीपेक्षा कमी होतं आणि त्याचा पावसाच्या प्रमाणाशी विरुद्ध संबंध असतो. म्हणजे नेमकं काय होणार याच्याबद्दलही आपण बोलणार आहोत. आता आपण नेमका भारतात कुठं कुठं पाऊस पडतोय त्याच्याबद्दल बोलूयात. यावर्षी हवामान विभागानं सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज दिलाय, पण तो संपूर्ण देशासाठी आहे. पण त्यातही काही प्रदेशात कमी तर काही प्रदेशात जास्त पाऊस पडू शकतो. येत्या पावसाळ्यात देशाच्या वेगवेगळ्या भागात पावसाची स्थिती काय असेल याच्याबद्दल एक नकाशा हवामान विभागानं जाहीर केला आहे. त्यातला पिवळा आणि लाल रंगात दर्शवलेला प्रदेश जो आहे तिथं सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिरव्या रंगाने जे प्रदेश दाखवलेले आहेत तिथं सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर निळ्या रंगाने जे प्रदेश दाखवलेले आहेत तिथं सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा हा नकाशा हवामान विभागानं जाहीर केला आहे. हा नकाशा जर आपण बारकाईने पाहिला तर जम्मू काश्मीर, ईशान्य भारत आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांचा काही प्रदेश वगळता देशाच्या इतरत्र सर्व भागात पिवळ्या रंगाचा प्रभाव आहे. अर्थातच सर्वत्र कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावरून पावसाचं प्रमाण कुठं कसं असेल याची कल्पना येते. महाराष्ट्राकडे जर बघितलं तर काही मोजकी ठिकाणं वगळता की जिथं हिरवा रंग म्हणजे सरासरी इतका पाऊस पाहायला मिळतोय, इतर सगळीकडं आपल्याला पिवळा रंग दाखवला गेला आहे. याचा अर्थ सगळीकडं पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असण्याची चिन्ह आहेत. हे झालं आताच्या प्राथमिक अंदाजाबद्दल. खरं तर यानंतर मे महिन्याच्या अखेरीला जो सुधारित अंदाज येईल त्याच्यावर आपल्याला नेमकी स्थिती काय असेल हे समजेल. आता या अंदाजाचा नेमका अर्थ काय, त्याचा आपल्यावर कसा परिणाम होईल आणि त्याची किती काळजी करायला पाहिजे याच्याबद्दल बोलूयात. सुरुवातीला बोलूयात किती पाऊस पडल्यावर तो सरासरी इतका समजला जातो किंवा किती पाऊस पडल्यावर तो जास्त कमी असा समजला जातो याबद्दल. 96 ते 104% जर पाऊस पडला तर तो पाऊस सरासरी इतका आहे असं समजलं जातं. 90% ते 95% या दरम्यान पाऊस असेल तर तो सरासरीपेक्षा कमी असं मानलं जातं. आणि 90% जर कमी पाऊस पडला तर त्या वर्षी दुष्काळी स्थिती आहे असं समजलं जातं. दुसरीकडं 105 ते 110% पाऊस पडला तर तो सरासरीपेक्षा जास्त आणि 110% जर जास्त पाऊस पडला तर त्यावर्षी अतिवृष्टी असे त्या भागात समजलं जातं. हे समजून घेतल्यावर या वर्षीच्या पावसाचा नेमका अर्थ समजेल. देशभरात 92% पाऊस म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस हे यावर्षीचं जे अंदाज दिले गेलेला आहे तो. यावर्षीचं आणखीन एक वेगळेपण म्हणजे गेली 7 वर्ष पाऊस हा सरासरी इतका पडलाय. 2019 ते 2025 ही ती 7 वर्ष. त्यानंतर बऱ्याच काळानंतर आता सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हे या वर्षीचं एक ठळक वेगळेपण. आता बोलूयात एल निनो विषयी. प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती निर्माण होतीये. हा घटक सक्रिय असल्यावर मान्सूनच्या पावसाचं प्रमाण कमी होतं असं निरीक्षण आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हा घटक सक्रिय होईल असं अनुमान आहे. त्यामुळे यंदाच्या आपल्या पावसावर त्याचा परिणाम होणार हे निश्चित. हा परिणाम किती प्रमाणात होतो हे समजून घेण्यासाठी मात्र आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. मे महिन्याच्या अखेरीस जो सुधारित अंदाज येईल त्यावरून आपल्याला त्याची नेमकी कल्पना येईल. ही झाली ह्या अंदाजाची नकारात्मक बाजू. सर्वांना त्याची चिंता लागून राहिली आहे. पण या काळ्या ढगांना एक सोनेरी किनार पण आहे. तशा 2 गोष्टी पाहायला मिळाल्यात. त्यांचा प्रभाव कसा पडतो हे पाहणं आता गरजेचं आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह आयओडी ही स्थिती विकसित होतीये. पण म्हणजे नेमकं काय तर आपल्या हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान हे पूर्वेकडं आणि पश्चिमेकडं असं कमी जास्त होत असतं. कधी पश्चिमेकडं म्हणजे अरबी समुद्राकडचं तापमान वाढतं तर कधी पूर्वेकडचं म्हणजे बंगालच्या उपसागराकडे असलेलं तापमान वाढतं. पश्चिमेकडचं तापमान म्हणजे अरबी समुद्राकडचं तापमान जर वाढलं तर त्या स्थितीला पॉझिटिव्ह आयओडी अशी स्थिती म्हटलं जातं. ही स्थिती मान्सूनच्या पावसासाठी चांगली मानली जाते. ही स्थिती एल निनोचा जो आपला नकारात्मक परिणाम आहे तो कमी करू शकते. पण हा प्रभाव ती किती कमी करणार यावर आपल्या पावसाचं भवितव्य ठरेल. दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे उत्तर गोलार्धात असलेलं हिम आवरण. तिथं जितकं बर्फ जास्त तितका पाऊस कमी हे सर्वसाधारण गणित आहे. आणि तिथं जर बर्फाचं प्रमाण कमी असेल तर आपल्याकडचा मान्सूनचा पाऊस वाढतो हे सुद्धा
निरीक्षण पाहायला मिळालेलं आहे. यावर्षी काय घडलंय तर यावर्षी जानेवारी ते मार्च या काळात तिथं बर्फाचं आवरण कमी होतं. त्यामुळं ही स्थिती आपल्या पावसासाठी चांगली आहे. पण ती किती चांगली ठरते याच्यासाठी आपल्याला थोडीशी वाट पाहावी लागेल. भारतातला पाऊस हा आपल्या शेतीवर थेट परिणाम तर करतोच. आता तर इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण या युद्धामुळं मध्य पूर्वेतून येणारी खतं, इंधन यावर विपरीत परिणाम झालाय. त्यामुळे एकीकडं आपल्या पावसाचं प्रमाण कमी आणि दुसरीकडं खतांच्या आयातीला फटका, या दुहेरी संकटात तर आपण सापडणार नाही ना अशी चिंता आहे. हे झालं शेतीबद्दल. पण त्याचबरोबर शहरांसाठी पिण्याचं पाणी, अनेक उद्योग, पर्यटनासारखे व्यवसाय या सर्वांवर मान्सूनच्या पावसाचा तितकाच प्रभाव पडतो. म्हणून तर पुणे, पिंपरी चिंचवड सारख्या शहरांमध्ये पाण्याची कपात करण्याची वेळ आली आहे. पाऊस आपल्यावर किती प्रभाव टाकतो याचीच ही उदाहरणं. मित्रांनो, या निमित्तानं मान्सूनच्या अंदाजाच्या मुळाशी जाण्याचा आमचा हा प्रयत्न. तो तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भोवतालच्या यूट्यूब चॅनेलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे तुम्हाला इतर कोणत्या विषयांवर असे अभ्यासपूर्ण व्हिडिओज हवे असतील तर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. सध्या इथंच थांबूयात. नमस्कार.